नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला 22 एप्रिल टमाटोची लागवड आहे. आजपर्यंत आपले ह्या प्लॉटमध्ये 950 प्लस कॅरेट निघाले आहेत व आता ह्या 2 दिवसामध्ये चांगला भाव वाढला आहे. काल आपले 8 दिवसानंतर 30 कॅरेट निघाले होते, तर आपला 700 रुपये कॅरेट माल गेला आहे व आणखीनही आपल्या प्लॉटवर एक 150 ते 200 कॅरेट शेंड्याला माल आहे. त्यामुळे आपण ड्रिपचे व फवारणी 15 दिवसानंतर घेणार आहोत आज. त्यामुळे आपापले प्लॉट चांगले जपावे. आज आपण टमाटो प्लॉटला फवारणीमध्ये हे 3 औषधाचे कॉम्बिनेशन घेणार आहोत. मोक्सामाइट 600 ग्रॅम, मोक्सामाइट म्हणजे कॉर्टोया कंपनीचे कर्जेट, ही थोडे स्वस्त मिळते म्हणून आपण घेतले आहे. व APMCचे मार्शल 500 मिली डायरेक्ट बॅलरमध्ये 300 लिटरच्या टाकून देत आहोत. व हे 2 होश 500 आणि 500 1 लिटर, याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड आहे. त्यामुळे फुटव्या व वरील मालाला चांगली चकाकी येते. हे दुसरं 500 मिली. हा आपला नवीन प्लॉट आहे. 28 मेची लागवड आहे. त्याला हे आजपर्यंत एक ड्रिचिंग घेतली आहे, नाही फवारणी नाही काही. एक आज किंवा 11 तारखेला आपण फवारणीचे नियोजन करणार आहोत व ड्रिचिंगचेही नियोजन करणार आहोत. ही पहा, एक 10 दिवसात चांगली ग्रोथ झाली आहे. हे आपला शेजारी जुना प्लॉट, याला फवारणी घेणार आहोत आपण जिओ ट्रॅक्टरच्या साहाय्याने. आत्ताच आपण टमाटो प्लॉटला फवारणी घेतली आहे व आता ड्रिपला पाणीही सुरू आहे. पहा, फुल प्रेशरनं पाणी सुरू आहे. आपण ड्रिपद्वारे सोडणार आहोत 2 किलो युरिया, नायट्रोजन व वनिता कंपनीचे आर्थो फॉस्फरिक ॲसिड 85% मध्ये आर्थो फॉस्फरिक ॲसिड. ह्यामुळे मुळाला पांढऱ्या मुळेही कार्यक्षम होतात व वरील नवीन फुटव्यालाही मदत होते. ही पहा आपली सेटिंग, ही लाईन तर पूर्ण पडलेली आहे, आता उचलणंही शक्य नाही. हे आहे वनिता कंपनीचे फॉस्फरिक ॲसिड. हे 1.5 किलो आणलेले आहे आपण. युरिया खतासोबत सोडून देत आहोत. आज हे आपले टमाटो प्लॉटसाठी दुसरे काम आहे व आणखीन एक काम आहे. ह्याला फळमाशीचा बऱ्याच प्रादुर्भाव झाल्याने वाटतो, त्यामुळे आपण फळमाशीचे ट्रॅप हे तिसरे काम आज टमाटो प्लॉटला करणार आहोत. आज आपण टमाटो प्लॉटला 3 कामे केले आहेत. पहिले काम फवारणी घेतली, मार्शल 500 मिली, होश 1 लिटर, मोक्सामाइट 600 ग्रॅम. दुसरे काम केले आहे आर्थो फॉस्फरिक ॲसिड, वनिता कंपनीचे फॉस्फरिक ॲसिड 85% मधले 1.5 किलो सोडले व त्यासह 2 किलो युरिया सोडला. व हे तिसरे काम मक्षिकारी ट्रॅप. काही प्रमाणामध्ये मक्षिकारीचा डंक दिसू लागला, त्यामुळे ही मक्षिकारी ट्रॅप 10 आपण ह्या जुन्या टमाटो प्लॉटला लावणार आहोत. आणखीनही आपल्या प्लॉटवर 150 ते
200 कॅरेट माल सहज निघन व पुढंही रेट वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण ह्या प्लॉटला वॉटर सोल्युबलचे नियोजन व फवारणीचे नियोजन करणार आहोत. ही असते मक्षिकारीचा डंक. हा टमाटो असा होतो, त्याला फवारणीनं काय होत नाही. हे आपण पहिले लावले होते 1-1.5 महिन्याखाली. यावर्षी काय एवढा प्रादुर्भाव झाला नाही, पण पाऊस पडल्यापासून खूपच मक्षिकारीचा प्रादुर्भाव होतो. ही आपली बारकी सेटिंग आहे, तीच पोसून 150 ते 200 कॅरेट माल हमखास निघण अशी शक्यता वाटते व रेट तर वाढणारच 101%. हा आपला प्लॉट, हा नवा प्लॉट.